हा नाही, मला नाही जमायचं. मी नाही जात. बट आय नो दॅट. अगं माधव बॅरिस्टर असला म्हणून काय झालं? बाकी सारी बालभूत वाणाची माणसं, एक नोकर सुद्धा नाही. मोकळेपणा तर नाहीच नाही. सगळी जुनाट माणसं, सासू सुनेचा व्यवहार घेऊन. हॅलो, काय शक्य नाही? अगं हुंडा दिलाय ना तुम्ही? मग मी लहान तोंडी मोठा घास घेते असं मुळीच म्हणू नका. हो बरं, ठेवू? हां, पप्पांना सुद्धा सांग. बाय. अनुराधा, रे अनुराधा, काय झालं? 10 वाजले. माहित आहे मला. अगं पण वेळ आहे का? मोबाईलची कॉल करते मी. यू नो दॅट मॉम, मला सवय आहे. सवयी लावून कसं असतात आणि एकदा लागलेली वाईट सवय जायची नाही. कसल्या वाईट सवयी लागल्या आहेत? 4 दिवस झाले नाही तोवर सासूबासाला सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या होत्या तर मुलाचं लग्नच करायचं नव्हतं. मला काय म्हणायचं ते नीट समजून. ह्या घरात आले त्याच दिवशी समजलेले. उशिरा उठायचं नाही, नवऱ्यासोबत जर बोलायचं नाही, त्याच्यासोबत कुठे फिरायला जायचं नाही, कसली प्रायव्हसी नाहीच नाही. मग करायचं तरी काय? त्या फिरायला बोलायला कोणी बंधनं घातली नाहीये आणि करायचं तरी का? अगं स्वतःच्या घरातली कामं करायची एवढी कमी नसतात. मला जमायचं नाही. मला कामाची भूक सवय. माझ्या मांडी आमच्यापेक्षा नोकरच जास्त. सासर आहे तीच लेकरी. हा? सासर कसं असेल तसं असं किटकिट करत राहण्यापेक्षा एखादी मोलकरी ठेवा. आत्तापर्यंत ह्या घरात मोलकरी लागली नाही आणि यापुढे लागणार सुद्धा नाही. सासर आणि माहेर यातील फरक प्रत्येक स्त्रीने जपला पाहिजे. हे बघ मम्मी, माझ्या मागे किटकिट करत राहू नको. मला उपदेशाची गरज नाही. कळलं? येता जाता माझ्या मागे तुमचं लावू नका. कसं वागायचं हे कळतं मला. अगं अशी वेड्यासारखी काय बोलतेस? आम्ही तुला 4 गोष्टी सांगणार नाही तर कोण सांगणार आहे? अजून लहान आहेस तू आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला जरूर सांग. तुमचं काहीच चुकलं नाही. खरं म्हणजे मीच चुकले माधवशी लग्न करून. हो, तुमच्या घराकडे, तुमच्या परिस्थितीकडे नाही पाहिलं. केवळ मी माझ्या पप्पांना दिलेल्या शब्दाखातर आणि माधवच्या स्वभावापायी मी सून म्हणून आले. माधव माझा चांगला मित्र होता, इतकंच की तो मला आवडत होता. तिथं काही वाईट तर झालं नाही. वाईट नामीला तर सुरुवात झाली. अगं घर तिथे वादविवाद असायचा का? आमचं घर नाही. माझे बाबा तुमच्यावर आले नव्हते स्वतःची मुलगी जड झाली म्हणून सांगायला. अगदी बरोबर बोललीस म्हणून राजा. मी आलो होतो तुमच्या दारात मागणी घालायची माझ्या बॅरिस्टर माधवसाठी. कारण तो तुझ्या मनात होता म्हणून. बॅरिस्टर अनुराधा, तू आम्हाला काय हवं ते बोल, पण तुझ्या बांधवच्या बाबतीत काही ऐकून घेणार नाही. मला माहित आहे तू सुखात वाढली आहेस. तुला हवं असलेलं ऐश्वर्य तू भोगलंयस. अगं ते सारं इथेही मिळेल पण अवकाश लागेल. थोडा काळ वाट पाहावी लागेल. आय डोंट नो. वाट पाहायची सवय नाही आणि काल होण्यासाठी थांबत नाही. माणसं हो ना, मग आम्हीच काय ते थांबावं? हो आम्ही, मी आणि माझा पप्पा. लॉजिक आपला आवडता विषय. न म्हणतात ससाना हे चांगलंच कळतं आपल्याला. अनुराधा, कशी बोलते? कोण होते तुला घरातील वडीलधाऱ्या माणसाची अशीच वाटते कशी बोलते आणि कधी कुठलं ऐकून घेतं खरं. सहन करायला हवं केवळ पोरांसाठी. हो पण एक चकार शब्द सुद्धा काढू नकोस. काय झालं पॉल? मम्मीच्या अंगावर असे खेकस काय का? काय झालं मम्मी?
अरे मी काय विचारतोय? अनुराधा, काय झालं? माधव, तुझ्यापर्यंत नाही. का नाही? मला कळायला हवं. प्रत्येक गोष्ट माझ्यापासून या घरात नको आहे. पण बाहेरच्या जगात मी लंडनला असताना सुद्धा मला मधूबद्दल काहीच कळत नव्हतं. ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. समाजवादी क्रांतिकारक संघटनेचा नेता खासदार खलील अहमद याची केस माझ्याकडे आली म्हणून तुम्हाला आनंद झाला असेल. पण ती केस कुणाच्या विरोधात आहे हे नाही विचारलं. आणि समजा माहिती असलं तरी सुद्धा सांगणार नाही. पॉल, आता थोड्याच दिवसात डोळ्याचा पारणं फुटेपर्यंत पाहायला मिळेल आणि कान चुकावतील सुद्धा ऐकायला मिळेल. ते म्हणजे गँगस्टर विरुद्ध बॅरिस्टर. तो तुझा पेशा आहे आणि खंडानी गोळा करणं हा मधूचा धंदा आहे. तुमच्या दोघांच्या दृष्टीने किती सोपं समीकरण आहे ना. एक मुलगा गँगस्टर तर दुसरा मुलगा बॅरिस्टर. अभिमान अभिमान वाटत असेल तुम्हाला आम्हा दोन्ही मुलांचा. माधव, अरे तू काय बोलतोस ते तुला तरी कळतंय का? जग नाही पाहिलंय. ह्या 4 भिंतींच्या आत संसार करायचा कस ठाऊक तुला. कधीतरी या घराचा उंबरठा ओलांडून बघ. मग समजेल बाहेरच्या जगात काय चाललंय ते. नाहीपेक्षा पॉलच्या सोबतीने टीव्हीवरच्या बातम्या बघ. मग दोघेही ठरवाल की गँगस्टर विरुद्ध काय निर्णय घ्यायचा तो. अरे काय निर्णय घ्यायचा आहे आणि कसला निर्णय घ्यायला लावतोय? नाहीतरी तू आता वकील आहेस म्हणा. म्हणूनच प्रत्येकाला आपल्या घराण्याची प्रतिष्ठा कळायला हवी. तू आज आलीस अनुराधा? म्हणून मी काहीच बोलायचं नाही असं म्हणायचंय तुला. सासू सुनेचा भेदभाव या घरात सुद्धा आहेत. हे आधीच कळलं असतं तर काय केलं असतं? माधवशी लग्न केलं नसतं की लग्न होत असताना आमच्यापासून वेगळं केलं असतं. मम्मी, आरोप करतेस तू माझ्या बायकोवर. छान, वकील शोधतोच करा बाहेर आणि घरात सुद्धा. ऐकलंच माझं. इथं नुकती सुरुवात आहे. मधूच्या वाईट गुणांवर मी पांघरून घातलं असतं ना तर मी माझी बायको तुमच्या दोघांच्या दृष्टीने फार चांगलं होतं नाही. अरे माझं ऐकून तरी घेशील का? मला या क्षणाला ऐकायचं नाही. अरे पण मी एकदा सांगितलं ना मला कुणाचं ऐकायचं नाही म्हणून. मम्मी, पॉलचा घेऊन आत जा. माधव, पण त्यांना काय म्हणायचं ते ऐकून तरी घे. मम्मी, ए तू आम्हाला दम देतोयस, आमच्यावर अधिकार गाजवतोयस. अरे हा प्रिन्सिपॉल सावरकर कोण वाटला तुला? मम्मी, पॉल एक्साइट झालं त्यांना मिळून दे. ते मला गोळी घे आणि माझ्यातला मारून टाक प्रिन्सिपॉल सावरकर. नाही पेक्षा मला गोळ्या घाल. गोळ्या घाल. पाहिलंच माधव, आता तरी पाहिलंच. नाहीतरी मी सांगितलेली माझी प्रत्येक गोष्ट खोटी वाटते तुला. गेला महिनाभर मी तुला सांगते, पण तू माझं नीट ऐकशील तर ना. काय सांगतेस तू? काय सांगतेस? वेगळं राहायला मला जमणार नाही. या घरापासून पॉल मम्मीपासून वेगळं राहणं ही कल्पनाच मला सहन होत नाही मुली. शिवाय आत्ताच प्रॅक्टिसला सुरुवात झाली. माधव, तुला असं वाटत असेल की पैशामुळे आपण विभक्त राहू शकत नाही, तर माझ्या पप्पांकडून पैशाची व्यवस्था करते. मला आवडणार नाही. का नाही? लग्नाआधी पॉलनी माझ्या पप्पांकडून हुंडा घेतलाच ना. इम्पॉसिबल. खोटं. काय खोटं? बोलणार काय खोटं? व्हॉट डू यू मीन? हुंडा? नाहक आरोप करू नकोस. तू फॉरेनला असताना पॉलनी हाऊसिंग बोर्डाची जागा सुटली आणि हा प्रशस्त फ्लॅट कसा घेतला त्याची चौकशी केलीस तू पॉलकडे? तू ज्या गाडीतून ती कशी आली हे तू विचारलंस पॉलना? माझं जे सुख मला पैसा टाकून विकत घ्यावं लागलं, त्या सुखासाठी आपल्याला हे घर सोडायला काय हरकत आहे? आणि कोटी रुपये खर्च करावे लागतील माझ्या पप्पांना. तुझ्या पप्पाने मला विकत घेतला असं म्हणायचं तुला? तुझ्या पप्पाने फेकला पैसा उचललं ठेवलं तुझ्या कसाई खेळासाठी, होय ना? मला तसं म्हणायचं नव्हतं माझं. मग कसं? मी नवरा मिळवण्यासाठी तुझ्या पप्पानी काय काय केलं ते एकदा सांगून मोकळी हो. मला विकून घेतलेलं सुख नको आहे. माझ्या मोबदल्यात मिळालेलं ऐश्वर्य नको आहे. आय हेट इट.
किळस किळस वाटतं मला या साऱ्या वैभवाचा. म्हणूनच तुला सांगते, आपण इथून निघून जाऊ, स्वतंत्र संसार करू. तू खुशाल जाऊ शकतेस. प्रत्येकाच्या सुखाची कल्पनाच म्हणून वेगळी आहे. मी सुद्धा माणूस आहे, इतरांसारखा. फरक फक्त परिस्थितीचा. माझ्या सुखापलीकडे ही माणसं आली काय तुला? तुझ्या सुखाची व्याख्या तरी मला कळू दे. आणि ही माणसं म्हणजे डोंगराचा खेळ वाटला की स्वर्गचित्ता तंबू. आणि बघा, एक लक्षात ठेव, लग्ना अगोदरपासून तू मला माझ्या माणसांना ओळखत होतीस, तरीही तू चूक केलीस. का केलीस? बोल ना, का केलीस? तुला बॅरिस्टर नवरा हवा होता म्हणूनच ना. मला माहित नव्हतं तुमचं मीनावर प्रेम होते. मग कधी कळलं? आज की आत्ता? मीनाचा प्रश्न तेव्हाच मिटला जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं. समजलं? माझ्या बाबतीत तू विचारच करणार नाहीस. पाश्चात्य देशात जाऊन आला. तिथे बायकोला डोक्यावर घेऊन नाचत असतील, पण मी हिंदुस्थानी आहे. पत्नी ही पतिव्रता आहे. आई वडील मला पूज्य आहे. ही आहे माझी संस्कृती. समजलं? नसेल समजलं तर दुसरा मार्ग मोकळा आहे. तू जाऊ शकतेस. नको रे असं रागावून. मी नाही तुला मीनापासून दूर केलं. खरं म्हणजे मला माहीतच नव्हतं. म्हणून मी तुझ्यावर नकळत तेच करत होती. तू ऑक्सफर्डला होतास, तरीही तू मला केम्ब्रिजला भेटायला यायचं. म्हणून मी तुझ्या महत्वाकांक्षी स्वभावाला आले होते. माझं आपण लोक एकमेकांना खूप जवळ ओळखत होते, पण मी तुझ्या मनाचा ठाम आहे घेऊ शकते. पण माझं मी तुझी पत्नी बनून नक्कीच प्रयत्न करेन. मला समजून घे माझं, फक्त समजून घे. Please try to understand me, Madhav. Please. हॅलो नितीन. हा, मी बोलतोय माधव. नाही, कोर्टात देणार नाही का? हे बघ, सगळ्या पुढच्या महिन्याच्या तारखा ठेव. आणि हो, माझ्या अशिलांचा फोन आला तर त्यांना सांग मी घरी जाईल. मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. हां.
जय जय रघुवीर समर्थ। अभिनंदन माधव, अभिनंदन। शादी मुबारक माधव, शादी मुबारक। गृहमंत्र्यांच्या केबिन मध्ये हा, आणि दिल्ली पासून गल्ली पर्यंत आम्हाला सगळेच सांगतो तिथेच मला तुला फरक मिळाला। याने लग्नाची बातमी आणि लागलीच तुझ्याकडे आलो। वरिष्ठर, लग्नाची बातमी कळली आणि मी थेट तुझ्या भेटीला आलो। शरम नाही वाटत तुला? तू कोण? तुझे वडील कोण? तुझा भाऊ कोण? अगदी अगदी बरोबर। मी कोण? तू कोण? मास्तर कोण? साहेब, मास्तराच्या पण दोन बोल नाही। तू थोरला कायदे पंडित आणि बॅरिस्टर, तर मी थांबतात गँगस्टर। माधव, तुला आठवतं तू कॉलेजात असताना मी तुला पैसे द्यायचो? ते होते मम्मीच्या पर्समध्ये आणि मास्तराच्या पोटातले। आणि जेव्हा एकदम तुझ्या 50चे 500 झाले तेव्हा मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला। तुझा आणि बिझनेस? आज काळा धंदा खणखणी गोळा करण्याचा। आता का गप्प झालास? वास्तविक मी शर्मिंदा व्हायला होतं तुझ्यासारख्या कायदे पंडितासमोर, पण मी माझा खरा कबुलीत जबाब दिला। माझा गुन्हा मी ताठ मानेला कबूल केला, तो माझ्यासाठी नाही तर या मायबाप जनतेसाठी। मी लुटला ते काय धंदेवाल्यांना आणि केलं दान गोरगरिबांना। तू न्याय देणारा तर मी तुझ्याच भाषेत सांगायचं तर लुटमार करणारा। दोन टोकाच्या दोन भूमिका, एक बॅरिस्टर तर दुसरा गँगस्टर। एकाच आईच्या पोटी जन्म घेतला, तू हिरानी पसलास आणि मी तू सुद्धा हिराच होता? माधव! तुला पैलू पाहिजे, मला पाडून उठता आले नाही का? ते माझ्या रक्तातच नव्हतं। उलट मी सुखात आहे। मुंबईच्या मार्केटमध्ये आलेली पहिली गाडी माझ्या ऑफिसच्या दारात लागते या मधुबाईसाठी। मी ज्या एअर कंडिशन रूम मध्ये बसतो तिथे साऱ्या आधुनिक सुखसोयी आहेत। टेबलवरची बेल वाजतात, हवी असलेली वस्तू समोर येतेच। पैसा तर पाण्यासारखा खळखळतोय। आपण ज्याला वैभव म्हणतो वैभव, ते मी राजासारखं बघतोय। पण मनाला शांतता नाही। मी केलेल्या चुकीची पाल मनात चिकचिकते आणि मी दुःखी होतो। पण तू सुखी आहेस, आनंदच मला सुख देऊन जातो। तेव्हा मी तुझ्या 50चे 500 केले नसते तर तू आज बॅरिस्टर झालाच नसतास। इतर मित्रांच्या श्रीमंतीचा हेवा करून तू अर्ध्यावरच कॉलेज सोडणार होतास। तेव्हा मी कळसोसली म्हणून तुला जे काही मिळालं। माधव, का नो थँक्स। सोडलीच वाटतंय। एकेकाळी आपण दोघेही सोबतीने सिगरेट पितो, तो चोरून फिरायचा आनंद काही ओरच होता नाही। हौस होती तेव्हा पैसा नव्हता आणि आता पैसा आहे तर हौस नाही। माधव, मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकतो, पण माझ्याकडून एक छोटासा प्रेझेंट आणले। बाहेर उभी केली ती गाडी आणि त्याची ही चावी। सॉरी मधू, माझ्यासाठी जे केलंयस ना ते अजून झालंय मला। आता मला काहीच नको। ठीक आहे, तू घेऊ नकोस, मी नीनाला देतो। नीना, हा मधू, काय? मी दिनाची लग्न केलं नाही।
नगराच्या पैशाशी केलंस तर माधव, हे मला पूर्वीच माहिती होता. प्रेमाचा खेळ करशील निनाशी आणि फक्त पैशासाठी लग्न करशील अनुरागाशी. नाहीतर ती शेवटी वकीलच म्हणा. वकील, वक्ता, कीर्तिवान आणि लबाड सुद्धा. खऱ्याच खोटा आणि खोट्याचं खरं करणारा. माधव, ज्याला मारणारा असतो त्याला तारणारा त्याहून श्रेष्ठ असतो. मी लग्न करतोय ते सुद्धा निनाशी. माझ्या भावी आयुष्याची जोडीदार असेल ती. मी झुडकारलो. तू झिडकारलास. खोटा, साफ खोटा. अरे तिने तुला झिडकारला. ती तुझी कोणीच नव्हती. आता ती फक्त माझी आहे, माझ्या एकट्याची. नाही मधो, मी सारं काही ऐकलंय. तुला निनाशी लग्न करता येणार नाही. वा मास्तर वा. मी म्हणजे माधव वाटलं तुम्हाला? मीना म्हणजे माझ्या प्रेमाचा खेळ वाटलं? हो देवा, खेळायचं आणि नको वाटलं टाकून द्यायचं. मी कुणाशी लग्न करायचा हा माझा प्रश्न आहे. मग या घराला विसरावं लागेल तुला. चला या घराची पत्रच कुणाला? मला काय? आतापर्यंत मी तुमचा म्हणून कुणाला सांगितलं नाही आणि सांगणार सुद्धा नाही. मला या घराच्या भिंतींनी आपला म्हणून कोंडून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आता हे घर तुमचं कुठे आहे म्हणा? अनुराधा आणि माधवच्या पैशावर चालते. गरिबीची जागा त्या श्रीमंतीने घेतले. मास्तर, पूर्वीचे दिवस विसरलात तुम्ही. त्यावेळी मदतीचा हात दिला तो रीनाच्या वडिलांनी, अनुराधाच्या नाही. म्हणून तू आधार द्यायला निघालायस त्यांना. ते काही त्यांनी तुम्हाला जगवलं, त्यांना जवळची काय गरज? अरे तिला माधवने झिडकारलं. एक शब्द सुद्धा बोलू नका तिच्याबद्दल. हा माझ्या मनाचा मोठेपणा आहे. होत्या मनाचे विचार आहेत. म्हणूनच मोठ्या मनाच्या अनुराधाने लग्न केलं तुझ्याशी आणि तिच्याही पेक्षा मोठ्या मनाची आहे नीना. म्हणूनच ती तुझ्या मार्गातून सहज दूर झाली. म्हणून तू आता उदार मनाने तिचा स्वीकार करतोय. अरे बाप प्रिन्सिपल, भाऊ बॅरिस्टर, वहिनी MBA. MBA, बॅरिस्टर, प्रिन्सिपल. खोट्या प्रतिष्ठेचा साथ चढवण्यासाठी लावलेल्या डिग्री आहेत या. पण विचार मात्र अगदी कोट्या मनाचे. माझं ऐकायला हवंय तुला. अरे बाप म्हणून सांगतोस की मास्तर म्हणून? हक्काने सांगतोस की विनवणी करतोस? आणि काय तुम्ही तुझा मास्तर? माझी कळकळीची हात ऐकली असती तर आज मी तुझं नक्कीच ऐकलं असतं. मास्तर, नुसत्या छडीने काय केला नाहीस तर पायातील बुटांनी तुडवलंच मला. मला मारू नका, मला मारू नका. मी तुमच्या पाया पडतो. असा टाहो फोडून सुद्धा बापाचं मन रवलं नाही. पोटचा पोर म्हणून तर नाहीच, पण विद्यार्थी म्हणून सुद्धा मास्तर तुझ्या मनाला पाजत होता नाही. स्वतःवर, माधववर, या जगावर प्रेम केलं, पण उभ्या आयुष्यात प्रेम केलं नाहीस ते माझ्यावर. का? मी तुझा मुलगा नव्हतो का तू माझा बाप नव्हतास? तुझ्या हेखेखोर स्वभावामुळे माझी आई परागंडा झाली. ही चूक माझी. अरे मुक्त जनावर सुद्धा आपल्या बछड्याला चाटतं ते मायेपोटी. ही माझी वाट चुकलो. मी गँगस्टर झालो, ही चूक माझी. मला हवी होती आईची माया, बापाचं छत्र. एक गुन्हेगारी चक्काशी स्पर्धा करणारा मधू काठीने नाही सुधारणार. तुमच्यासारख्या आई बाबामुळे एक मधू पोलिसांचा बळी ठरला तर दुसरा मधू त्याची जागा घेईल. दुसरा गेला तर तिसरा आहेच. असे कितीतरी मधू असतील आई बापाचं छत्र हरवलेले, केवळ त्यांच्या प्रतिष्ठेसाठी बळी गेलेले. पैसा, प्रतिष्ठा या खोट्या बुठ्यात मला नाही परत द्यायचं आहे. ही वेगळा, माझं जग वेगळा, माझी स्वप्न वेगळी.
माझ्या आशा आकांक्षा सुद्धा वेगळ्या. मला नाही तुमच्यात राहायचंय, मला नाही तुमच्यात जगायचंय. मी निघालोय माझ्या जगात, माझ्या लालबागच्या लाल मिठीच्या चाळीत. माधव त्याला जायला नको. बंद कर. करा, दरवाजे बंद करा. लक्षात ठेवा मास्तर, रक्ताच्या नात्याला, पोटच्या पोराला मायेची बंधनच बंद करू शकतात. प्रेमाचं कुंपणच त्याला अडवू शकतं. या मातीच्या भिंती माझ्या सारख्या गँगस्टरच्या काय कामाच्या. तुमच्या मनाच्या दरवाजे तर सकाळ उघडे आहेत. माधव जय जय रघुवीर समर्थ. देवराज सेव्यमान पावना हॅलो, कोण? ऐकर. हा काका, नमस्कार. हो, माधवच बोलतो. काय? अहो, मी असताना कशाला काळजी करताय? पुढच्या महिन्यात येऊ. ओके. हा, नाही, आज कोर्टात जाणार नाही. हो, जुला जायचं. महत्वाचं काम आहे. काय? अफाईशी बोलायचं आहे? नाही. ओके. माझं जुलाईचं काय महत्वाचं काम आहे? तुझ्या डॅडींना घेऊन जायचं म्हणतोय. एक बंगला पाहिजे आता दोघांसाठी. सो नाईस. खरंच आपल्यासाठीच ना. पण पैशांचं काय करशील? हा फ्लॅट विकायचा. बाकीच्या रकमेची सोय मी केली. म्हणजे यांना सुद्धा घेऊन जायचं? कोणीच नाही, मग फक्त आपण दोघे. त्यांचं काय? करतील सोय. नाहीतरी मधुरीलाशिवाय या घरात विषयच नसतो म्हणा. ते नाही आले तरी विषय मात्र त्यांचाच. तुझा मात्र मुळीच कौतुक. यापूर्वी कधी केलं नाही, ते आता करणार आहे. जाणते माझा मागचा विचार करून आपणच आपल्या डोक्याला त्रास करू नये. त्यापेक्षा तुला उशीर होता ना माझा. हो ना माझा. दुपारच्या जेवणाला घरी येणारच की रवाडी. मम्मी, मी आज कोर्टात जाणार नाही. तब्येत ठीक नाही त्याची. हो ना माझा. हो ना. तर डॉक्टरांकडे जा. ही परंपरा नाही बोलून जा. आणि माझा तुला काय त्यांच्यासोबत? माधव, अरे वारंवार तुझी तब्येत बरी नसते. तुला झालंय तरी का? मनस्थितीला डॉक्टर विचार काय पाहिजे? माधव, अरे काय झालंय तुझं? तू आम्हाला नाही सांगणार आहेस का? हे एका बॅरिस्टरचं घर आहे. सायमंड हा मधूचा अड्डा नाही. सायमंडचं इथे येणं ठीक नाही. माधव, कोणी यावं हा प्रश्न महत्वाचा नाही. दोषी निर्दोषी, न्यायी अन्यायी या दोघांनाही मुक्त असावं बॅरिस्टरचं घर. ते मी ठरवणार आहे. शिवाय माझ्या अशिलांसाठी माझं ऑफिस आहे. तुझ्या पाठीला भाऊ आहे. होता, आता नाही. कुणी यावं वा कुणी येऊ नये हे मी ठरवणार. मी मला का या साऱ्याचा माझं नाही म्हणजे आम्ही कुणी नाही करत. तुम्ही आमचं काय चुकलं? आम्ही तुझ्या मनाविरुद्ध वागलो तर असाच नाही करायचा. मधून तुझा कोणी लागत नसते, पण हे घर त्याचं आहे. गैरसमज होतोय तुमचा. या फ्लॅटसाठी जास्तीची रक्कम माझ्या डॅडीची आहे. वाटल्यास हुंडा सांगता. लग्नासाठी माझ्या डॅडींनी दिलेला आणि लग्न अगोदर कॉलनी माझ्या डॅडींकडून घेतलेला. पप्पा, मी आरोप नाही केला, खरं तेच सांगितलं. माधव मला आवडत होता हे तुम्हाला माहीत होतं. शिवाय माझ्या सुखासाठी पप्पा कुठचाही त्याग करायला तयार होती याची पूर्ण कल्पना होती तुम्हाला. आम्ही तिचं काहीच चुकलं नाही. आम्हाला आमची प्रतिष्ठा, आमची योग्यता आज जपली नाही तर हे घर सुद्धा गुन्हेगारांचा अड्डाच होईल.
माधव माधव तू बॅरिस्टर झाला नसतास ना तर मधूसारखा गँगस्टरच काय तर त्यापेक्षाही खालच्या दर्जाचा भाव तुला शोभला असता नाही. माधव अनुरागाच्या सहवासात इतका बदलला तू. मम्मी गैरसमज होता तुझा. आणि तुम्ही दोघं समजदार आहात. तू लहान आहे ती. हो म्हणूनच स्वतःचा घर स्वतःचा संसार करायला लागला. म्हणूनच मी वेगळा राहणार आहे. हे मी आधीच ठरवलं होतं. मला माहिती होतं माझ्या बायकोचं माझ्या मम्मीशी कधीच पटणार नाही. म्हणून मी जुना बंगला पाहिला, पार्ट पेमेंट केलाय, बाकीची रक्कम हा फ्लॅट विकल्यावर. माधव अरे माधव काय चालवलेस ते. अरे कसला डाव खेळतोस तू माझ्याशी. मी तुम्ही नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी खेळला तो कसला डाव. नीनाच्या वडिलांचा माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला. नीनाला माझ्यापासून दूर केला अनुराधाच्या संपत्तीसाठी. मी मुंबईला येण्याबद्दल मला सौदा केला. हा कसला डाव. डाव मांडताय तुम्ही, खेळताय तुम्ही आणि आता त्याची फळं भोगा तुम्ही. माधव अरे माधव माझा सारा पैसा मी तुझ्या शिक्षणासाठी होतला. खोटं काय खोटा. तुमची जीव करावी अशी वाटते मला. माझी आत्मविश्वास आणि खोट्या प्रतिष्ठेचा साथ चढलेल्या प्रिन्सिपल बापाची 2 पोरं. एक गँगस्टर तर दुसरा बॅरिस्टर. ते का तर फक्त पैसा. अरे ज्या वृक्षाच्या आधाराने वाढलाय त्याचीच आज फळं काढायला लागलास. नाटक, चित्रपट तो एखाद्या टीव्ही सिरियल मध्ये पाहिलं होतं. 2 भाऊ, 2 ध्रुवाचा अर्थ. एक पोलीस ऑफिसर तर दुसरा अव्वल दर्जाचा गुंड. आज एका प्रिन्सिपलच्या घरात एक गँगस्टर तर दुसरा बॅरिस्टर. उद्या समोरासमोर एकाच कोर्टात आम्ही उभे राहणार आहोत. तेव्हा देशभरातल्या अग्रेसर दैनिकातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होईल ते म्हणजे गँगस्टर विरुद्ध बॅरिस्टर. हा अन्याय मी केलाय मधुवर. केवळ तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी. म्हणून एकाच बापाची 2 मुलं 2 दिशेत गेली. बाप सुसंस्कृत असून सुद्धा. खोटं. काय खोटा. सांग ना आभाळातून पडलास आणि मोठा झालास. अरे बापाच्या पैशाशिवाय इंग्लंड अमेरिका की फॉरेनची स्कॉलरशिप केली. तुम्ही तुमचा कर्तव्य केला. बस हेच ऐकायचं होतं तुझ्यासारख्या बुद्धिमान वकिलाकडून. नशीब एक गोष्ट नाही बोललं की तुमच्या मनाच्या वासनेपोटी मला जन्म दिला. नाहीतरी आजकालची मुलं आपल्या आई बापाला विचारतात मला लहानाचं मोठं केलं म्हणजे काही मेहरबानी नाही केली. त्यांच्या आणि माधवमध्ये फरक तो कसला. मम्मी जगाचे वाद कोर्टात मिटकता घरातील वाद आज सवाटावर मांडतोय. मी तुझ्या सासऱ्याकडून घेतले पैसे पण तो पैसा माझ्यासाठी माझ्या सुखासाठी. अरे तुझा संसार उभा केला तुझ्या आईपतीला फ्लॅट घेऊन. फक्त माधव शिवाय तुम्हाला काही दिसतही नव्हतं आणि सुचतही नव्हतं. मधुकडे कधी ढुंकून बघण्याची बुद्धीच झाली नाही तुम्हाला. पण हळीतला आंबा गोड निघेल याचा भरवसा काय. मम्मी क्षणोक्षणी माझा अपमान होईल असं बोलतेस तू. अपमान नाही तर नुसती टाकून आणि टोचून बोलते ती. अनुराधा ज्याचा जळत ना त्यालाच कळतं. सून गल्याशिवाय सासरोता येत नाही आणि मूल गल्याशिवाय आईचं मन कळत नाही. पण मी एक ताई असूनही बघलं ना त्या आईच्या मनापेक्षा ते केवळ मधू आणि माधवसाठी.
मला ओळखून नाही लागलं. हे त्यातच त्याला पाहायला हवं. आई वडिलांच्या बाबतीत बरं वाईट कळायला हवंय ते तुम्हाला. मधू चुकला याचा तो शामच्या माती आणि तुला शिकवल्या सवरल्या याचा खबर तुला आमच्याच माती. हे सारं हातातून दिसून जाणाऱ्या वैभवासाठी चाललंय. वैभव अगं सौभाग्यवतीच्या जीवनातील खरं वैभव काय असतं याची तुला काय बघा. नवऱ्याशिवाय सोन्यासारखी नाही समजलं. हो ना, मग माझा फ्लॅट खाली करा. आम्हाला वेळीच विक्री करू द्या. नाहीतर कायद्याने ताब्यात घ्यावा लागेल. चल अनुराधा. नाशिक जमीन काय कामास आलेली जनावर सुद्धा काळ सोकावणारी. सविता त्यापेक्षा मरण आलं असतं तर. मरण मागून झालं असतं तर आपण दोघंही गेलो असतो. हे घर हा संसार त्यांचा त्यांच्यासाठी आपण उभा केला. त्यांच्या स्वाधीन करणं आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या विलाईवरच्या खोलीत राहिला. ती सुद्धा विकली असेल ना तर मला मुळीच वाईट वाटणार नाही. पण जे केलात ना ते फक्त माणूस. तुम्ही चहा अग्नी दिव्यातून घाल ना तिथे सुद्धा माझी यायची तयारी आहे. पण तुम्ही हरायचं नाही. कोणाकडे हात पसरायचे नाही. दहेजची याचना तर नाहीच नाही. म्हातारपण असंच असतं. ते त्या शाही गेल्यावर त्याचाच त्याला होतो. सविता, मी तुझा अक्षम्य अपराधी आहे ग. अक्षम्य अपराधी आहे. संसार आपण दोघांनी केले पण त्यातले 5 कळगे तुला कळू. तू ते सोसले भोगले पण मला नाही कळू दिले. तू माझी पत्नी, तू माझी जोडीदारी, माझी सहकारी. वेगवेगळ्या नात्यातून समजावून उमजावून प्रसंगी बजावून सुद्धा सारे निर्णय मी माझ्या एकतर्फी घेतले. माझ्या विद्वत्तेपुढे मी तुला कमी चुकलं. सविता, मी तुझा अक्षम्य अपराधी आहे. अक्षम्य अपराधी आहे. खेळणारा दिवस आणि जाणारी वेळ हाच आपल्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत का पुढे असा खेळायचा की आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. अखिल भारतीय क्रांती सेनेचा विजय असो. अखिल भारतीय क्रांती सेनेचा विजय असो. तरुण हृदय सम्राट मधुबाईचा विजय असो. तरुण हृदय सम्राट मधुबाईचा विजय असो. मधुबाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मधुबाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ऐकलंय मी सारं. लोण्याने तोंड पोळल्यावर उकळतं दूध तोंडाला लावण्यात काय अर्थ आहे. पुन्हा तेच एका देशद्रोही माणसाचं कसला आलंय कौतुक. त्याची सावली सुद्धा या घरावर पडता कामा नये. तुम्हाला तुमची जागा कळून सुद्धा आता कसला अधिकार राहिला इथे. तरी माझी या घरात लहान मोठी स्वप्न हरवली आणि ती त्याच्या स्पर्शाने भंग पावता नये.
तुम्ही अट्टहास करू नका. केवळ तुमच्या अट्टहासामुळे. सविता, मग आता तरी ऐका माझं. या शेवटच्या क्षणी प्रत्येक वेळी सांगते मी तुम्हाला, तो आता लहान नाही. जितका माधवचा असतो ना तितकाच मधुचा. पण त्याने कधी हिस्सा तर मागितला नाही. कधी चकार शब्द काढला तुमच्या संपत्तीबाबत. त्याला जर आपल्याला भेटायचं असेल ना तर तो सुद्धा पडून येऊ शकतो. म्हणूनच विस्तवावर कुंकण मारायला शिका. कारण कधी काळी विस्तव सुद्धा हवा हवासा वाटतो. जय जय रघुवीर समर्थ. काळात झालेल्या जखमांवर मीठ चोळला. आशीर्वादासाठी मी आमदार झालो आणि लग्नही केलं मीना बरोबर. हो मास्तर, आशीर्वाद सुद्धा नाकारला तरी वाईट वाटणार नाही. नाहीतर मी काय केलंय तुमच्यासाठी? तुमच्या म्हणण्यापेक्षा तुमचं नावलौकिक करण्यासाठी का बॅरिस्टर झालो, का डॉक्टर झालो, का इंजिनियर झालो तो एक गँगस्टर, मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा बादशाह. अभिमान वाटतो नाही मला माझ्या कर्तृत्वाचा. मास्तर, खरं म्हणजे मला असं काही वाटतच नाही. आंब्याच्या झाडाला आंबा जमा हा बकरीने गाईचा बछडा जन्माला घालावा हे तिचं नशीब आहे. आणि माझ्यासारख्या एका मुलगीच्या मुलाने अंडरवर्ल्डवर राज्य करावं आणि आमदार व्हावं हा माझ्या मुलीतला खेळ आहे. मी घडवलं माझ्या कर्तृत्वावर. प्राक्तन नशीब माझा भोग या फाकड शब्दांवर अवलंबून न राहता व माझ्या जीवनाच्या तर्फेला कुणाचा टेकू न घेता सम्राट आहे मी या साऱ्याचा. ताटमानेला उभा राहिला. पण मास्तराची मान खाली वाकली हा तुमचा गैरसमज आहे. अम्मे, मी माझ्यासाठी काहीच नाही केलं तर या मराठी माणसांसाठी कळत नकळत या गरिबांचे सुद्धा उपकार आहेत आपल्यावर. ज्या क्षणी मास्तराचा अभ्यास झाला त्या क्षणी आपलाच माणूस, आपलाच बाप समजून मास्तराला वाचवणारी मराठी माणसं नसली तर आज मास्तर तुला या व्हीलचेअरवरती दिसलेच नसते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची अंतरुणातच सेवा करावी लागली असती. आणि मला एक सांग, माझ्यासारखा गँगस्टर नसेल तर बॅरिस्टर तरी काय कामाचा? नियम, घटना, कायदे, कानून का झाले असते? मग यांच्या पोराबाळाची पोटं कशी भरली असती? मधो, मी तुला स्पष्टपणे आणि अगदी शेवटचं सांगतोय, तू पुन्हा या घरात येऊच नये. मास्तर, तुम्हीच काय पण लोकांना सुद्धा पटणार नाही माझ्या सारख्याने या न्यायदेवतेच्या घरची पायरी चढलेली. मग दिवे ओवाळलेस ते काही कमी झालेत का? हिना तू सर, आता नाही माझ्या गणित चुकलं. तेव्हा माझ्या गणिताचं उत्तर बरोबर असूनही मी चुकली म्हणून मार्क्स कट करत होता. आता माझ्या गणिताचं काय बरोबर आहे आणि गणित सुद्धा. आम्ही संसार करतो, मधून येण्याचा गोड संसार. आम्हाला फक्त आशीर्वाद हवा. संसार कुठे? गुंडांच्या जगात की अंडरवर्ल्ड मध्ये? नाही सर, ते लोक मुळीच वाईट नाही. वाईट आहे की पांढरा शुभ्र इस्त्री केलेल्या कपड्यांच्या आड दंडलीत बनव. वा, छान. एका राष्ट्राभिमानी माणसाची मुलगी आणि एका देशद्रोही गँगस्टरची पत्नी, किती खेदाची गोष्ट नाही? मास्तर, तुम्ही चुकताय. थंड सावलीतून चालायचं की आयुष्यभर रणरणच्या उन्हातून प्रवास करायचा हा तिचा प्रश्न आहे. आणि गँगस्टर हा देशद्रोही असतोच हे कशावरून? तेच आता उद्या कोर्टात सिद्ध होणार आहे. देशद्रोही की देशाभिमानी. न्यायदेवतेच्या मंदिराची पायरी चढताना लाज वाटते. तुझं नाव कानी पडतं तेव्हा शर्मेने मान खाली घालावी लागते, तू माझा भाऊ म्हणून.
न्याय अन्यायाची भाषा मला नको शिकवूस. अरे कायदाच काय, समाजकारण आणि राजकारण कोळून द्यायला मी. तुझ्यासारखे 2-2 वकील माझ्या संरक्षणात आहेत. तुला काय वाटतं हे शासन चालवणारे लोकप्रतिनिधी दुधल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत? निष्पाप लोकांचे बळी घेतले, सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त केले. दिवसा ढोळ्या गोळ्या घातल्या. अरे काय खोटं? साफ खोटं! तुम्ही जो माझ्यावरती आरोप लावताय तो घादांत खोटा आहे. पुन्हा निष्पाप माणसाचा बळी गेलाय सांगा. माफिया डॉन शराफत मारला गेला ते निष्पाप. सौदीत बसून भारतात खंडणी गोळा करणारा इस्माईलचे 7 शीटर मी उडवले ते निष्पाप. अरे कसला वल्गना करताय तुम्ही? देशविद्रोही लोकांचे बळी घेणारा मी गुन्हेगार? बघताय मला अटक आणि पाठव मला तुरुंगात. पण त्याआधी माझा हिसाब चुकता करायचा आहे. तो तुझा हिसाब? हा माझा हिसाब. तुझा कसला हिसाब? सिंधुदुर्गात महापूर आला आणि झालेल्या प्रत्येक कुटुंबाला मदतीचा हात दिला. सरकारच्या कर्जापायी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कर्जाचा बोजा मी कमी केला. मुंबईत गरीब जनतेसाठी रक्षापेटी उभारली. गुजरातच्या भूकंपात जिथे शासन पोचलं नाही तिथे माझ्या माणसांच्या मदतीने हात पोचले. मास्तर, मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण ज्या मास्तराने हजारो विद्यार्थ्यांना विद्यादान केलं त्याच बाबाच्या मधुबाईने शेकडो लोकांना अन्नाला लावलं. ते लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक गँगस्टर म्हणून. बॅरिस्टर, पाठवतोस मला तुरुंगात एक राष्ट्रभिमानी म्हणून? चढवतोस मला फाशीच्या तख्तावर हिंदुस्थानचा स्वाभिमान म्हणून? मग कर मला अटक. मी कबूल करतोय सारे गुन्हे. पुन्हा निष्पापाचा बळी घेतला नाही तर देशविद्रोही लोकांना देशोधडीला लावले. आहे तुझ्याकडे पुरावा, आहे तुझ्याकडे सबूत? मग मला अटक कर. की वाऱ्यासारखी बातमी पसरेली मुंबई आणि मधुबाईसाठी जीवाला जीव देणारी जनता तुलाच काय तर तुझ्या शासनाला सुद्धा सळती बरोबर. मी एक गँगस्टर आहे, पानगुंड मवाली नाही, अंडरवर्ल्डचा डॉन आहे, पण बदमाश इच्छा नाही, देशद्रोही तर नाहीच नाही. पण या देशद्रोही लोकांना मी सोडणार नाही. काश्मीर माझ्या देशाचा अविभाज्य घटक आहे. उन्होंने दूध मांगा तो मैं खीर दूंगा, लेकिन काश्मीर मांगा तो मैं चीर दूंगा. अभिमान आहे मला माझ्या हिंदुस्थानचा, स्वाभिमान आहे मला माझ्या प्रत्येक मराठी माणसाचा. चालली ना मधुबावजींची मुलाखत घेत असतील नाही? मधू भावोजी, किती खेदाची गोष्ट नाही का? अनुराधा वहिनी, हाऊ टू स्वीट अँड हाऊ टू मीट, व्हॉट हॅपन अँड कोणतून आपण. ही पाश्चात्य नाती तर नाही वहिनी साहेब, ही आहे हिंदुस्थान. आणि हिंदू तख्ताच्या राजाचा इतिहास काय सांगतो माहित आहे तुला? मराठ्यांच्या युद्धात हरलेल्या मोगल बादशाच्या परस्त्रीला पाहून माझा छत्रपती राजा म्हणाला, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. ही आमची संस्कृती आहे, म्हणून मी या घरात येतो. गँगस्टर असलो तरी प्रत्येक स्त्रीला मातेचा मान देतो. नाती जुळवता येत नाही वहिनी साहेब, तर ती जोडावी लागतात, तरच ती अबाधित राहतात. व्हॉट एव्हर मे आय टुडे, तो मी माझ्यामुळेच. काही आवश्यकता नाही. इतक्या मोठ्या मानाची माणसं नाहीत ती. प्रत्येक वस्तूवर अधिकार आहे तो आमचा. आम्ही आमचा मार्ग निवडला. बेटा, आम्हाला सुद्धा आमचा मार्ग शोधायला आम्ही सुद्धा पावल्यावर घरात या घरातील अंगांच्या निंदी आहोत. आम्ही वाईट नाही वाटलं मला, दुःख तर मुळीच नाही, कारण येथे उच्चभू लोकांचे प्रतिनिधी राहतात. तर
जाता जाता तुम्हाला तुमच्या कदरची आठवण करून देते. कॉलेजच्या शेडवर तुम्ही नेहमी गुणगुणायचा, गेले उडून सारे चारी दिशांचे पक्षी, डोळ्यात पावलांची कोरोनी नक्षी, आम्ही पाखरं असं तुम्हीच म्हणता. एकाच घरट्यात वाढलेली, एकाच अंगणात दाणे टिकणारी. पण आता प्रत्येकाने आपलं घरटं उभारलं, स्वतःचं अंगण सजवलं. म्हणून प्रत्येकाला आता आपल्या आपल्या घरट्याकडे परतायला हवं. तर मग निघा, खुशाल निघा. आता आम्हाला सुद्धा आमचं घरटं शोध. अभिनंदन गँगस्टर नव्हे, अभिनंदन आमदार, अभिनंदन वकील साहेब नव्हे, अभिनंदन बॅरिस्टर. तुम्ही जिंकला आणि मी हरलो, म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन. अरे तुमचं काहीच चुकलं नाही, चुकलंय ते माझं. म्हणूनच त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगतोय मी. जिवंतपणे मरणप्राय यातना सहन करतोय. ना धड सांगताय, ना धड भोगताय, ना जीवन ना मरण. नाहीतरी जन्मापुरतीच आई बाप असतात. पंख फुटताच पोरा आपली जागा असतात. आता मी कोण तुमचा, तुम्ही कोण माझी. नापीक जमीन काय कामाची, तसा निवृत्त माणूसही बिन कामाचा, म्हाताऱ्या पहिल्यासारखा. आता कसली राहिली इमल्याची काही बंगल्याची की एखाद्या धर्मशाळेची. आता फुटपाथ नाही पेक्षा एखाद्या रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म. ते सत्य आहे ते उघड, म्हणूनच त्याला सामोरं जायला हवं. पण एक लक्षात ठेव, मला मरणाची भीती नाही वाटत मला मरणाची भीती. अरे चिअरिंग चांगली असेल तर हरणारी मॅच सुद्धा शेवटच्या क्षणी जिद्दीने खेळता येते. शेवटी राहता राहिला तो त्या पाखरांचा मंत्र, एकाकी नळराजाच्या राजवंशासारखा. ना मोठी जन्मला श्रावण गाळ, ना भक्त पुण्य गेले उडून सारे चारी दिशाच पक्षी. तारात पावलांची कोरोनिया नक्षी. मन मनास